हे गाईज, वेलकम टू शावीज होम किचन. चला तर आज बनवूया मस्तपैकी पनीर दम बिर्याणी. तर सर्वात आधी आपण इथे राईस भिजवू घातलेला होता. एक अर्ध्या तासासाठी मी छानपैकी बिर्याणीवाला तांदूळ जो आहे तो भिजत घातलेला होता. तर पाणी उकळत ठेवायचे, त्यामध्ये जिरं, तेजपत्ता, 2 मिरची, लवंग आणि स्टार ॲनिस, एक मोठी इलायची, असं सगळं टाकून उकळून घ्यायचं. त्यामध्ये राईस आपला छान बॉईल करून घ्यायचं 5 मिनटासाठी. नंतर तो गाळून घ्यायचा आणि आपण आता फोडणी द्यायला लागलो. सर्वात आधी मी छानपैकी फोडणी देऊन घेतली. इथे तुम्ही बघू शकता कांदा, बटाटा, गरम मसाला, लाल तिखट आणि टोमॅटो टाकून त्यानंतर मसाले टाकलेले. थोडासा पुदिना आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि दही टाकून थोडासा बिर्याणी मसाला टाकून थोडं 1 कपभर पाणी ॲड करून त्याला छान थोडंसं तेल सुटू द्यायचं. तेल सुटल्याच्यानंतर आपण जो राईस गाळून घेतला होता थंड पाण्यामध्ये तो त्याच्यामध्ये ॲड करायचा. सर्वात शेवटी पनीर घालूया, वरतून राईसची एक लेअर टाकूया, तळलेला कांदा टाकूया, त्यानंतर आपलं पुदिना आणि कोथिंबीर टाकायचे आणि त्याला छानपैकी 15 मिनटासाठी झाकून ठेवायचे, म्हणजे त्याला दम द्यायचा आहे आपल्याला. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि नक्की ट्राय करा पनीर दम बिर्याणीची रेसिपी. थँक्स फॉर वॉचिंग. सब खत्म। भाई के घर नहीं होता तुझे ऊपर पहुंचा देता। मुझे ऐसा थोड़ा किसी का पैसे निकाल मुकट की तारीफ छोड़, मान रख हाथ में पैसा, मैं पहले से ही ऐसा पैसा